नमस्कार, मी रिंकू राजगुरू आणि तुम्ही मला पाहताय लोकशाही न्यूजमध्ये. मला इथे पाहून आश्चर्यच वाटलं असेल ना. इथे तर रोजच तुम्ही बातम्या पाहता, पण आज मी इंटरव्ह्यू घ्यायला आले आहे विशालचा. आश्चर्याची गोष्ट आहे खरं तर. रिंकू इंटरव्ह्यू घेणार आहे म्हटल्यानंतर मला आता खूप टेन्शन आलेलं आहे. रिंकू, पहिला प्रश्न काय आहे? तुम्ही इथे रोजच बातम्या देत असता, हो. पण महिलांशी निगडीत बातम्या किती असतात? महिलांशी निगडीत बातम्या जर झाल्या तर साधारणतः 60 ते 70% बातम्या या महिलांशी निगडीत असतात. म्हणजे बातम्या देताना शेतकरी आहेत, उद्योग जगत आहे, राजकारण आहे, क्राईम आहे. मात्र क्राईममध्ये महिलांवर होणारे अत्याचार हा सध्याचा सगळ्यात मोठा इश्यू आहे खरं तर. म्हणजे रेप केसेस असतील, ईव टीझिंग असेल, नंतर महिलांवरती घरगुती होणारे अत्याचार असतील, अशा विविध प्रकारच्या अत्याचाराच्या बातम्या असतात. तर त्यामुळे साधारण 50 ते 60%, 70% बातम्या या महिलांशी निगडीत असतात. रिंकू, आणि मला दुसरा प्रश्न असा विचारायचा होता की या फील्डमध्येही महिला आहेतच की, पत्रकारिका असेल जे हो. काय, त्यांचं लाईफस्टाईल कसं असतं? कसं आहे, एक ॲक्ट्रेस म्हणून काम करणं, एक महिला डिरेक्टर म्हणून काम करणं, जसं सिनेमांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या, तशी पत्रकारितेतही आता महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. कारण महिला या सेन्सिटिव्ह असतात. त्या जातात, त्या प्रकारच्या बातम्या कव्हर करतात आणि त्या ठिकाणाहून येणाऱ्या बातम्या फार मोठ्या प्रमाणात असतात. रिंकू, आश्चर्य वाटेल, जसं तुम्ही लोक शिफ्टमध्ये काम करतात सगळेजण, तशाच प्रकारे इथे काम करणाऱ्या महिलासुद्धा शिफ्ट्समध्ये कामं करतात. म्हणजे रात्री 11-12 वाजता शिफ्ट संपल्यानंतर आपल्या घरचे सगळे व्याप संपवून, म्हणजे एखादी स्त्री काम करणारी जी आहे ती आई असते, वाईफ असते, मुलगी असते, वडिलांचंही दडपण असतं, तर हे सगळं सांभाळत त्या महिला खूप योग्य रीतीनं काम करतात. आणि जसं तुम्ही शिफ्टमध्ये काम करतात तशाच प्रकारे त्यांनाही टेन्शन असतं, वेळेत घरी पोहोचण्याचं, वेळेत ऑफिसला येण्याचं. त्यामुळे पत्रकारितेतल्या महिलांना खरोखर सलाम केलाच तरी कमी आहे. म्हणजे एक अभिनेत्री म्हणून आम्ही तुला सलाम करतो, तशाच प्रकारे या महिला पत्रकारांना देखील सलाम केला तर ती योग्यच गोष्ट आहे. पण मी एक सांगू आता, मी माझ्या रोलमध्ये येतो. इंटरव्ह्यू देण्याची सवय नाही आहे, इंटरव्ह्यू घेण्याची सवय आहे. प्रेक्षकांनाही ते आता निश्चित पटलेलं असणार आहे. मी माझ्या प्रश्नांसोबत तयार आहे. 8वा रंग प्रेमाचा हा एक सुंदर मराठी चित्रपट येतोय, ज्यामध्ये रिंकू राजगुरू अभिनेत्री तर आहे, अभिनेता विशाल त्यामध्ये, आणि खास करून या सिनेमाचं दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे त्या खुशबू देखील आज आपल्या स्टुडिओमध्ये. अवघ्या टीमचं मी खूप खूप स्वागत करतो आजच्या आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. तर सुरुवात रिंकू मला तुला खरं तर करायची आहे. आजपर्यंत अनेक पुरुष डिरेक्टर्स बरोबर तू काम केलेलं आहे, महिला डिरेक्टर बरोबर, तेही 8वा रंग प्रेमाचा. हा सिनेमा करण्याचं का ठरवलं? म्हणजे सध्या टीझर आम्ही पाहिला आहे, मात्र पुढची उत्सुकता जास्ती वाढताना दिसते. आता काय कारण होतं खुशबू यांच्याबरोबर काम करायचं? एकतर गोष्ट तिने जी लिहिली आहे ती खूप अप्रतिम आहे आणि एका मुलीची गोष्ट आहे. तर एका, तू जसं म्हणालास की त्या खूप संवेदनशील असतात, बायका हळव्या असतात, एका बाईला एक बाईच चांगलं मांडू शकते असं मला वाटलं. हो. अर्थात पुरुषही मांडतात, तर मला एक तो कॉन्फिडन्स होता आणि ती ज्या पद्धतीने सांगायची, तिला ते फील व्हायचं सगळं सांगताना. बरं. त्याच्यामुळे मला तो कॉन्फिडन्स आला की ह्या ज्या भावना आहेत ती खुशबू खूप छान पद्धतीने मांडेन. आणि मग मी तेव्हाच ठरवलं की महिला डिरेक्टर, आणि काय फरक नाही पडत, डिरेक्टर हा डिरेक्टर असतो, मग तो पुन्हा तेच आलं, महिला असो किंवा पुरुष असो. समानता आहे. तो डिरेक्टर हा डिरेक्टर असतो. हो, अगदीच. तो डिरेक्टरकडे आपण जाऊयात. आज आपण दोघं मिळून इंटरव्ह्यू करूयात असं मला वाटतं. खुशबूजी, बहुत बहुत स्वागत है आपका. 8वां रंग प्रेमाचा इज अ मराठी मूवी, लेकिन एज अ डायरेक्टर मराठी में मूवी क्यों डायरेक्ट करनी चाहिए आपने? वैसे अगर देखा जाए तो यू आर नॉन महाराष्ट्रियन, ठीक है, I'm non-Maharashtrian, बट yes. स्टिल व्हाई यू वांट टू डायरेक्ट अ मूवी इन मराठी? जब हमने ये कहानी लिखी थी तो हमने ये सोचकर नहीं लिखी थी कि हिंदी में बनाएंगे या मराठी में बनाएंगे जी. पर जिस तरीके से कहानी आगे प्रोग्रेस करने लगी या जिस तरह से शेप अप करने लगी, क्योंकि इसमें जो कहानी एक जो फैमिली है, ये मुंबई की एकदम मिडिल क्लास फैमिली है. अच्छा. तो जो सारे नुआंसेस हैं वो इतने मराठी थे, तो मुझे लगा कि क्यों नहीं मराठी में ये कहानी बोली जाए. जी. तो इसलिए मराठी में बना ली. जी. चलिए, आपके डायरेक्शन के साथ में काम करने का रिंकू का कैसा एक्सपिरियंस था वो तो जानेंगे, पण मराठीमध्ये आणखी एक चेहरा डेब्यू करताना दिसतोय आणि तो म्हणजे अभिनेता विशाल. विशाल जी, कहाँ से हैं आप और कैसे लग रहा है मराठी में पहली मूवी, पहला डेब्यू? इट वाज नाइस एक्सपीरियंस फॉर मी, और इनके साथ काम करके बहुत कुछ सीखा है मैंने. जब पहली शुरुआत होती है तो हमेशा थोड़ा सा एक्साइटमेंट होता है, बट नर्वसनेस भी होता है, बट आई गेस
ऐसे लाइफ की शुरुआत होती है किसी तो मराठी डायलॉग को लेकर और रिंकू को लेकर आप कितना नर्वस थे? रिंकू को लेकर नर्वस नहीं था, बिकॉज हम लोग जब मिलने लगे आई गेस तो वो चीज़ मुझे समझ में आ गई, इनके साथ काम करना बहुत आसान है, बिकॉज रिंकू इज अ वेरी नाइस गुड पोस्टर, वेरी गुड पोस्टर। बहुत कंफर्टेबल रखती है वो, पूरा वाइब ही सेट का अलग रहता है विद रिंकू, तो कोई भी सामने वाला और ऑटोमेटिकली गोज विद द फ्लो। She was so supportive throughout the movie. So पर रिंकू से मुझे सवाल पूछना आहे विच इज कॉन्ट्रोवर्शियल. रिंकूला प्रचंड ॲटिट्यूड आलेला आहे असं ऐकलंय आम्ही. नंतर रिंकू कोस्टार्स बरोबर व्यवस्थित वागत नाही. हे रुमर्स आहे की सत्य आहे? असं थोडी असू शकतं. आता तुला इथून सत्य ऐकायला मिळतं. डेफिनेटली मी अगदीच असं त्यांच्याशीच नाही, मी कोणाशीच नाही वागत. तो मला वाटतं रिंकूने लोकांच्या डोक्यात ती आर्चीची इमेज आणखी आहे. बरोबर. आणि मग लोकांना वाटतं की मी तितकीच उद्धट आहे किंवा मी असते खूप शांत, मग लोकांना असं वाटतं की ती बोलतच नाही. हा, म्हणजे मी नवीन लोकांमध्ये मला असं होतं की कसं पटकन मी बोलू, त्यांना त्रास होईल का हा विचार करून मी बसते. पण लोकांना असं वाटतं की हीच आपल्याला बोलत नाहीये. पण असं काही नाहीये. मी मला आवडतं नवीन लोकांना भेटायला, बोलायला, मैत्री करायला, त्यांच्यासोबत राहायला. नाही, पण याची गॅरंटी मीही देतो, कारण सैराट पासून ते आजपर्यंत असलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये रिंकूनं स्वतःला प्रत्येक तिच्या भूमिकेमध्ये सिद्ध तर केलेलंच आहे, मात्र त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून ती खूप चांगली व्यक्ती आहे. रिंकू, मला एक सांग की समाजातल्या काही प्रश्नांबद्दल तू मला प्रश्न केलेस, पण ज्यावेळेला हा सिनेमा खुशबू यांनी लिहिला, डिरेक्ट करण्याचं ठरवलं, त्यावेळेला सगळ्यात आधी कॅरेक्टरची काही तयारी करावी लागली का? काही सरप्राईज एलिमेंट्स आहेत का? कारण सुंदर दिसणारी जी रिंकू आहे तीच आम्हाला परिचित आहे, मात्र रिसेंटली तुझा एक नवीन लुक देखील आत्ताच रिव्हील करण्यात आलेला आहे. तो लुक पाहिल्यानंतर मात्र आम्ही सगळे शॉकमध्ये आहोत. तर त्या कथानकाबद्दल सांगशील का? एकतर अगदीच प्रेमाची गोष्ट आहे आणि 7 रंग प्रेमाचे बघितलेत, हा 8वा रंग आहे. कृतिकाबाबत बोलायचं झालं तर खूपच आपली वाटणारी, आपल्यातली मिडल क्लास घरातली ती मुलगी आहे, जिचं साधं सरळ आयुष्य आहे, साधी स्वप्न आहेत. पण तिच्याबरोबर ज्या गोष्टी घडतात आणि ती त्यातून जाते, कारण आता एक असतं की चेहरा बघून लोक प्रेमात पडतात की ती सुंदर दिसते, मग आपण बिनधास्त वावरू शकतो. तो चेहरा घेऊन लोक जातात. तर यातून असं आहे की आतला माणूस किती छान आहे, तुम्ही त्या माणसावरती प्रेम करा, तुम्ही त्या माणसाबरोबर जगायला शिका. आणि मला वाटतं ह्या गोष्टी खूप जणांना पुन्हा रिलेट करतील बघितल्यावरती. आपल्याला काय झालं तर आपण 4 दिवस घरातून बाहेर नाही पडत आत्ताच्या मुली, की अरे नाही मला पिंपल झाला, मी नाही जाणार, मी खूप विचित्र दिसते. तर तो आपला चेहरा घेऊन त्या जगात जगायला शिकणं खूप महत्वाचं आहे. तर अशी ही पूर्ण गोष्ट आहे. आणि अर्थातच ड्रामा असणारे, खूप सस्पेन्स असणारे, रोमॅन्स तर अर्थातच असणारे, या सगळ्या आम्ही पाहिलंय. विशाल, आपसे जानना चाहता हूं मैं कि कृतिका के बारे में वो बता चुके हैं, आपका कैरेक्टर क्या है, किस तरीके की भूमिका इस फिल्म में हमें देखने मिलेगी? शिरीष का कैरेक्टर बहुत इंडियरिंग कैरेक्टर है और बहुत ऑनेस्ट है. शिरीष का कैरेक्टर इज़ लाइक शिरीष का सपना एक ही है कि कृतिका के सारे सपने वो पूरे कर सके, दैट्स इट. यही कैरेक्टर है उसका. और बहुत सपोर्टिव है. और कृतिका के लिए आई गेस एक्चुअली होता है कि अभी जो टीनेजर्स जो है और जो भी आई गेस लव में जो भी पढ़ते हैं, जो भी, तो कमिटमेंट, हाँ, खूप केअरिंग, जो मुलींना नेहमी हवाहवाचं वाटत असतं. हाँ. खुशबू जी, लेकिन आपसे मैं जानना चाहता हूँ कि जैसे कृतिका के बारे में रिंकू जी ने बताया, लेकिन ऐसी कितनी कृतिकाएं हैं आज समाज में जो अलग अलग चीज़ों की वजह से परेशान है? अपने माँ बाप से हो सकते हैं, अपने दोस्तों से हो सकते हैं, अननोन पीपल से हो सकते हैं. वाइल यू आर ट्रैवलिंग कई सारे एक्सपीरियंस आते हैं. जब कृतिका को साकार करने के लिए आपने डायरेक्शन किया, जब आपने रिंकू को उस भूमिका के लिए पूरी तरीके से तैयार किया, क्या तैयारी आपकी रही? कितनी कृतिकाओं से मिल चुकी हैं आप? बहुत बहुत. मीर फाउंडेशन एक फाउंडेशन है जी, जिसके बारे में आपने सुना होगा. तो वहाँ पे लगभग अराउंड 30 लड़कियों से, नॉट सिर्फ लड़कियाँ, कुछ लोग आदमी भी थे उसमें, उन सब से मैं मिली. मैंने उनके साथ जब इंटरैक्ट किया, जो चीज़ें मुझे पता चली, वो सीरियसली, वो आपको सच में बहुत बहुत दुख होता है कि ऐसी भी चीज़ें ऐसे लोग भी एग्जिस्ट होते हैं समाज में जी, जो किसी का अस्तित्व छीन सकते हैं, जो किसी की आइडेंटिटी छीन सकते हैं. और उन लोगों की लाइफ सोशल एक्सेप्टेंस नहीं है उनको. जी जी. कहीं पे आप समाज में आपको कहीं काम नहीं मिलता,
जब आप घर से बाहर निकलते हो लोग आपके तरफ इस तरह से देखते हैं, तो वो सारी चीज़ें कि एक बार ये जख्म एक बार दिया जाता है पर उस इंसान के साथ ताउम्र कैरी करता है। जी जी जी। तो मुझे वो चीज़ इतनी ज़्यादा मुझे डीप डाउन उसने मुझे इतना अफेक्ट किया, मैंने कहा ये कहानी, ऐसी कहानी मुझे बोलनी है। जी। एंड इट्स अबाउट कि उसके एंड अ पर्सन कैन बी टैलेंटेड, माइट नॉट बी ब्यूटिफुल, इट्स नॉट जस्ट कि बस खूबसूरत चेहरा है तो हम उससे प्यार करेंगे, खूबसूरत चेहरा है हमको ऑफिस में उनको काम देना है, जब चेहरा ठीक ठाक है घर में काम देना है। तो वो जो एक चीज़ है वो सोचने पे मजबूर करती है। रिंकू, काय असतं ना, कुठलाही कलाकार असला किंवा आम्ही पत्रकारही असलो तर एकाच साच्यात पाहायची प्रत्येकाला सवय झालेली असते. मात्र कलाकार तोच आहे खरा जो आव्हानात्मक भूमिका करत जातो, स्वतःला बदलत जातो, जो बदल तू स्वतः तुझ्याकडे फिजिकली आणि मेंटली दोन्ही प्रकारांनी घडवलेला आहे. कारण तुझ्या सोशल मीडियावरती ज्या वेळेला आम्ही जातो तर अनेक सोशल मेसेजेस देण्याचाही तू प्रयत्न करताना दिसते. मग अशा वेळेला आर्ची ही आयुष्यभर तुझ्यासोबत राहणार आहे, पण तिच्यापासून दूर जाऊन एक वेगळा अभिनय करायला जर मिळत असेल, असं चॅलेंजिंग भूमिका जर मिळत असेल तर ते करणं तितकंसं सोपं नाही आहे. हा स्ट्रगल तुझ्यासाठी कसा आहे? खरं तर तू आता म्हणालास तसं मी कुठल्या कॅरेक्टरपासून कधी लांब नाही जात किंवा मला त्याला तोडायचं नाहीये. ते आहेच, ते कधी जाणार नाही, पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचंय. हे अगदीच अवघड होतं, कारण कुठलीही ॲक्ट्रेस म्हटलं की असं वाटतं की आपण छान दिसावं, ग्लॅमर दिसावं. हिरोईन म्हणजे तीच एक सगळ्यांची इमेज आहे. पण मला असं झालं, मला पहिल्यापासूनच असं आहे की मी ते कॅरेक्टर करते, मला हिरोईन नाही बनायचंय. मला ती आर्ची लोकांपर्यंत पोहोचवायची होती, कागरमधली राणी आणि 8वा रंग प्रेमातली ती कृतिका आहे, ते तिचं आयुष्य आहे. तर पहिल्यांदा मलाही अवघड गेलं की प्रोस्थेटिक आणि ॲसिड अटॅक ते मला झेपेल का, या सगळ्या गोष्टी मला होतील का. कारण जेव्हा तुम्ही तो मेकअप करता तुम्हाला बोलता नाही येत खूप, किंवा तुमचे एक्सप्रेशन सगळे नाही दिसत, त्यामुळे तुम्ही फक्त डोळ्यातून तुमचे भाव दिसले पाहिजेत किंवा मग तुमच्या बोलण्याच्या टोनमधून त्या गोष्टी गेल्या पाहिजेत. अर्थातच हे सगळं अवघड आहे, पण जोपर्यंत आपण स्वतःला चॅलेंज नाही करत तोपर्यंत त्या गोष्टी नाही होत. मग मला असं झालं की मला हे करायचं आहे. एकदा जर मी याच्यात पडले तर मी ऑटोमॅटिकली स्वतःवरती काम केलं. मग ती मुंबईची भाषा असेल, मग ते तिची हालचाल असेल, मग ती कॉल सेंटरमध्ये काम करणारी मुलगी, मग ते बोलणं असेल, या सगळ्यांवरती मी हळूहळू काम करत गेले. आणि माझं एक आहे की मी स्वतःचं इनपुट खूप नाही टाकत. जे डिरेक्टरला दाखवायचं आहे ती गोष्ट फक्त मी माझ्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करते. बरोबर. पण मग रिंकू, तू अभिनेत्री साकारतेस, इस फिल्म में विलन कौन है? वाट बघा. वाट बघा. म्हणजे ऑन स्क्रीन ते सगळं पाहायला मिळणार है खरं तर. पर विशाल, क्या होता है ना, कोई भी फिल्म अगर करनी होती है तो ये होता है कि मुझे मेन हीरो बनना है भाई, हाँ, मेरे अलावा और कोई नहीं होना चाहिए. एक गाना और उसका सीक्वेंस हम लोगों ने देखा था जिसमें ट्रायंगल हम लोगों को देखने के लिए मिल रहा है. अच्छा, तो इज दिस द स्टोरी? नो. बिल्कुल नहीं. बिल्कुल नहीं, मतलब सब छुपाना चाहते हो आप? नहीं, सच बताना चाहता हूँ, वही बता रहा हूँ. रिंकू, ज्या वेळेला प्रोस्थेटिक मेकअप करावा लागला त्यानंतर आईबाबांनी हे पाहिलं का? मला माहिती आहे आईबाबा किती अटॅच आहेत रिंकूशी, घरातले सगळेच अटॅच आहेत. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारचा लुक आपल्या मुलीचा आपण पाहतो, एका बापाला त्रास होतो, एका आईला त्रास होतो, त्यांना पाहण्याची संधी मिळाली आहे सगळं? हो, कारण मी मेकअप करताना आई बाबा दोघंही तिथेच होते. जेव्हा पहिल्यांदा मी प्रोस्थेटिक केलं आणि मी बाबांसमोर गेले, दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. आणि ते मलाही स्वतःला भगवत नव्हतं की हे इतकं विचित्र कसं असू शकतं. मलाही असं झालं की मला हे बघायचंच नाही आहे, मला हे दाखवूच नका, तुम्हाला जे करायचं आहे ते करा. त्याचा इतपत त्रास होतो. जेव्हा हे खरं प्रत्येकाच्या आयुष्यात होत असेल, कुणाच्या मुलीबरोबर, बहिणीबरोबर, बायकोबरोबर, मैत्रिणीबरोबर, ते झेलणं खूप अवघड आहे. आपण फिल्म करून मला इतका त्रास होतो, तर प्रत्यक्षात ह्या गोष्टी खूपच भयानक आहेत. बरोबर. मराठी प्रेक्षक जे असतात ना, जो व्यूअर्स वहाँ पे जाने वाले हैं, वो बहुत चूजी होते हैं. एक सवाल तो आपसे हमेशा पूछा जाएगा, चलो उनके दिल का सवाल मैं आपसे पूछ लेता हूँ कि छपाक मूवी जो है कुछ महीनों सालों पहले आ गई थी, उसके साथ कंपेयर हो सकती है ये मूवी, या अगर कंपेयर होगी तो डायरेक्टर से क्या है? बिल्कुल ही नहीं कंपेयर कर सकते. अभी तो आपने सिर्फ टीजर देखा है, जी जी. ट्रेलर आने वाला है, तो ट्रेलर देखिए. बिल्कुल कंपेयर नहीं कर सकते, बिकॉज वो, हाँ, वो कहानी थी लक्ष्मी की. और उस फिल्म में हमने देखा कि कैसे एसिड बैन के लिए उसने
एक मुहिम छेड़ी, पर हमारी कहानी अलग है। ये एक लव स्टोरी। पर खुशबू जी, जब कृतिका आपसे बात करते तो एक बात पता चलती कि यू आर वेरी मच कॉन्फिडेंट। जो लड़कियां इस समय में आपको देख रही हैं या जिनके ऊपर अत्याचार होता है, बच्चे हो सकते हैं, बड़े हो सकते हैं, कोई भी हो, उन्हें क्या मैसेज देना चाहेंगे? वो देख रहे हैं आपको। अत्याचार होता है तो बर्दाश्त मत करो, मत करो, बिकॉज यू डिजर्व मच बेटर। एवरीवन डिजर्व्स बेटर। Don't take it. Just don't take any bullshit, I would say. बिल्कुल। Don't. पर विशाल, क्या होता है ना कि कुछ भी समाज में होता है, पहले उंगलियां हम लोगों के ऊपर उठती है, तो उस समय में क्या लगता है आपको? उन युवाओं को क्या बताओगे कि किसी घर में बेटी हो सकती है, किसी की माँ हो सकती है, हम लोगों का देखने का नजरिया कितना अलग होना जरूरी है? सारे यूथ को क्या बताएंगे? यही बताना चाहेंगे कि अगर आप किसी को गलत नज़र से देख रहे हो तो पहले अपने घर में भी आप देखो, बिकॉज जो भी हैं वो तो माँ के थ्रू ही आते हैं। तो अगर किसी को गलत नज़र से देख रहा है तो पहले अपने घर में देखो, अपनी बहन को देखो, अपनी माँ को देखो, तो तुम्हें आई गेस फिर अपने आप को आईने के सामने देखो जी, तब आप समझ जाओगे और वो मैसेज सबके दिमाग में स्टक कर जाएगा जो मैं बोलना चाह रहा हूँ कि किसी पे इस तरह का आई गेस ईव टीजिंग वगैरह ये सब जो हरकतें होती है तो ये सब बहुत गलत चीज़ है। और आई डोंट अप्रिशिएट दिस। और मैं यही बोलना चाहता हूँ बिकॉज आप जब भी कुछ करते हो सबसे पहले अपने आप को आईने में खड़े होकर सोचो कि क्या करने जा रहे हो। बरं रिंकू, तुला सगळेजण आपल्या घरातली यामुळे समजतात की एका कॉमन कुटुंबातून आलेली आणि अभिनय क्षेत्रामध्ये वरपर्यंत गेलेली अभिनेत्री म्हणून तू प्रत्येकाच्या फार जवळची वाटतेस। तो अनुभव तुलाही प्रत्येक ठिकाणी येतच असेल निश्चित। त्या अनुषंगाने मी तुला विचारतोय की कॉमन घरातल्या मुलींनी स्वप्न पाहायला हवी की नको? स्वप्न पाहत असाल तर प्रत्येक माणसाची ओळख करता यायला हवी की नको? जसं तू मगाशी म्हणालीस की आई बाबा आले होते, त्यांनी माझा मेकअप पाहिला, तशाच प्रकारे आयुष्यात करिअरबद्दल कुठलंही पाऊल उचलताना आपल्या कुटुंबियांना कॉन्फिडन्समध्ये घेणं हे किती गरजेचं आहे? किंवा एक चुकीचं पाऊल, आयुष्य खराब? स्वप्न सगळ्यांनीच पाहायला हवीत. स्वप्न पाहायला ना काय म्हणतात त्याला, कुठलं मिडल क्लास आहे का मोठं याची गरज नाही आहे. तुम्ही कितपत पुढे जाऊ शकता स्वतःच्या कुवतीवर स्वप्न पहा. असं नका इथे बसून की मी उद्या अंबानीच्या घरी जाईन. मी जितपत करू शकते, माझी कॅपॅसिटी आहे, खरं तर तितकीच स्वप्न पाहावीत. आणि मला वाटतं की फॅमिली आहे महत्त्वाची, कारण शेवटी जगात कुणीही आपल्याला सोडून दिलं तरी आपण आई बाबांकडेच येतो आणि ते कधीच हात सोडत नाही आणि आपल्यापेक्षा जास्त ते आपल्याला ओळखतात. त्याच्यामुळे आपण काहीही करू, अर्थात त्यांना विचारलं पाहिजे, त्यांची मतं घेतली पाहिजेत, कारण जग चुकीचं सांगतं पण ते नाही कधी चुकीचं सांगत. आणि वाटेल ते करा. आता तर यावेळी तर सगळ्यांनाच फ्रीडम आहे, तुम्ही खूप गोष्टी ट्राय करू शकता. नाही आलं सोडून द्या, दुसरं करा. पण आता बऱ्याच वेळा काय होतं ना, मुलं स्वप्न पाहतात आणि तेच करायचे म्हणतात, मग ते नाही जमलं तरी चालेल. ऍक्टिंगच्या बाबतीत बऱ्याचदा झालंय की नाही ती ऍक्ट्रेस झाली म्हणून सगळ्या मुली निघाल्या गावाकडच्या की मलाही ऍक्ट्रेस व्हायचंय, पण ते प्रत्येकाकडे नसतं. किंवा मलाही डॉक्टर व्हायचंय, मग कोणीतरी डिप्रेशनमध्येच गेलं, मग मला आता जगायचंच नाही. हे इतकं टोकाला नाही जायचं असं मला वाटतं. जितपत आपल्याला हवी तितपत स्वप्न बघावी आणि ती पूर्ण करावी. बॅलन्स आयुष्य असायला हवं. हो. बरं, पण आता थोडं करिअरबद्दलच तुला विचारतो की आत्ता रिसेंटली आलेले हिंदी सिनेमे असतील, मराठी सिनेमे असतील, रीग लागत असेल अक्षरशः चूज करताना? विषय घन बघतेस की खरोखर आयुष्यात कोणी गुरु पण आहे की जो सांगतो काय योग्य काय अयोग्य ते? खरं तर मी स्वतःलाच आधी विचारते की मी हे करण्याच्या लायकीची आहे का, किंवा माझ्याच्यानी हे करणं मला झेपेल का, माझ्याच्यानी नीट होईल का. तर मी अर्थात करते. आणि मला नेहमी वेगवेगळं काहीतरी करायला आवडतं. किंवा एक खूपच छान गोष्ट आहे आणि मला 5 मिनिटाचं काम आहे तरी मला त्याचा भाग व्हायला आवडतं. बरं. आणि पुन्हा आई बाबा त्यांना विचारते की आई मी हे काम करते, करू? आई म्हणते कर, आवडलं तर कर. मग तिथून फुल सपोर्ट असेल तर मग मी करते. बरोबर. बरं, सिनेमाचा लुक किंवा या गोष्टी आता आईबाबांनी पाहिल्यात का? कारण रिलीज व्हायला आलेला आहे सिनेमा, आता रिलीज होताना प्रेक्षक तो पाहणार आहेत. कुठल्या प्रकारचा मेसेज हा त्या सगळ्यांपर्यंत जाईल असं वाटतं आणि काय रिॲक्शन असू शकते लोकांची? खरं तरी मलाच बघायचे काय असू शकते. असे फिल्म बनवायला लागतात अजूनही, याचं मला प्रचंड वाईट वाटतं खरं तर. पण मला वाटतं ही गोष्ट लोकांना आवडेल. ही जशी म्हणाली तशी लोक विचार करतील या सगळ्यावरती आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि अर्थातच मला असं कधीच कोणी बघितलं नाही. माझ्या मी म्हणाले की मला पहिल्यांदा बघितलं आईबाबांच्या डोळ्यात पाणी होतं, तर लोकांना ते मला वाटतं इथे फील होईल.
आणि जरा तरी बदल होईल, किंवा ज्या मुली अशा आहेत त्या कॉन्फिडन्सनी वागवतील, लोक त्यांना चांगल्या पद्धतीने वागवायला त्यांनी सुरुवात करावी, एवढीच इच्छा आहे. बरं रिंकू, एक खास व्यक्ती तुला यावेळेला टेलिव्हिजनवरती पाहतेय, त्याच्या स्वप्नातली तू मुलगी असू शकतेस आणि हिने आपल्याला होकार द्यावा असं वाटतंय. तुझ्यासाठी प्रेमाचा रंग काय आहे आणि ती व्यक्ती जर पाहत असेल तर ती व्यक्ती कशी असायला हवी? ती व्यक्ती कशी असायला हवी मला नाही माहिती, मी काय असं त्याची इमेज इमेज नाहीये. नाहीये केली. पण प्रेमाची व्याख्याने असू नाही शकत. प्रेम खूप छान, खूप सुंदर गोष्ट आहे आणि प्रत्येकासाठी ती वेगवेगळी, आणि मला वाटतं प्रेम वाटत जावं सगळ्यांना. ते काय एकाच अर्थी असतं असं नाही. त्याच्यामुळे प्रेमाला एका व्याख्येत बांधून ठेवायला मला नाही आवडणार. आणि बरोबर आहे. आणि ते आणखी बांधलं नाही तर ते मुक्त असेल तर ते आणखी जास्त खुलतं. एकमेकांना पकडून ठेवून कुठे बसायचं, मुक्त उडलं तर ते छान आहे. तो बहुत बहुत शुक्रिया हमारे स्टूडियो में आने के लिए. रिंकू को तो हम लोग छोड़ने वाले हैं नहीं, क्योंकि रिंकू के लिए अभी सीधा हम लोग जो है ऑफर देने वाले हैं ॲज अ न्यूज अँकर, ॲज अ सूत्रसंचालक. तुला काम करायचंय, नाही. त्याच्यामुळे या दोघांचे धन्यवाद. आणि त्यानंतर मात्र रिंकू कशा प्रकारे तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवणार आहे यासाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.